तू एका मुलीचं म्हणणं एक्सेप्ट केलंस, ते पण शर्वरीचं. प्राऊड ऑफ यू. कोण बोलतंय यापेक्षा काय बोलतायत ना ते जास्त महत्वाचं असतं. आणि जेव्हा कोणीतरी काहीतरी सेन्सिबल बोलतं तेव्हा मी ऐकतो. आय नो असं फार कमी वेळा होतं, पण आता झालंय. तेवढा ओपन माइंडेड मी आहे, कळलं? अदरवाईज ती मुलगी काय बोलत असते ना मला काहीच कळत नाही, नुसती फडफड फडफड फडफड. तेच अम्युजमेंट पार्क मधली राईड असते ना, कुठून सुरू होते कुठे जाते काहीच कळत नाही. बुलेट ट्रेन सारखं नुसतं धडधड 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 वाटेल तसं बोलत बसायचं. कसं बोलायचं असं बोल माणसाची? तेच सांगतोय, कसं बोलायचं. असं फोन येतोय तिचा, बोल तिच्याशी. हॅलो शायनर, ऐक ना, आज मला हाफ डे हवा होता. ते काय ना, घरातले सगळे साड्या खरेदी करायसाठी जाणार आहेत, तर त्यांच्यासोबत जायचं आहे मला. मी लीव्हसाठी ॲप्लिकेशन टाकलंय, प्लीज ते अप्रूव्ह कर ना. मी दुपारहून येईन ऑफिसला. हॅलो 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 हॅलो, काय आहे ही? काय पद्धत आहे लिव्ह मागायची? तू लिव्ह मागत नाहीयेस, तू काढून घेतेस. कोण करता असं? हो प्लीज, एक बाई असं सांगू नकोस आता. अरे पण मी फोन करून कळवलं ना. कळवलंय म्हणजे काय उपकार करतेस माझ्यावर? माझी कंपनी आहे ही, धर्मशाळा नाहीये कधी यायला आणि कधी जायला. आणि मुळात जे लग्न होणारच नाहीये त्यासाठी कसल्या खरेद्या करताय? अरे मग काय करू? हा, घरी सांगून टाकू की लग्न होणार नाहीये, खरेदी नका करू म्हणून? तुला कळतंय का? एकतर माझ्या मम्मी पप्पांचे पैसे वाया जाणार आहेत ना, त्याचं टेन्शन आलंय मला. काय सांगू मी त्यांना? मी कसं सांगू? तुझा प्रश्न आहे तो. शॉयनर, आपल्या घरात आता जे काही चालू आहे ना, तो आपल्या दोघांचा प्रश्न आहे, माझ्या एकटीचा नाही. आठवलं सगळं? हा, व्हेरी गुड. आणि मी पूर्ण सुट्टी मागत नाहीये ना, हाफ डे मागते. आणि हा एम्प्लॉई म्हणून माझा हक्क आहे. सारखे सारखे ऑफिस मधले हक्क फेकून मारायचे नाहीत मला. ठीक आहे, तुला हाफ डे हवाय ना, घे. त्यानंतर डायरेक्ट साईटवर जायचं. आज माल येणार आहे, सगळं काम संपवायचं. आणि जर तसं केलं नाहीस तर उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नकोस, कळलं? पर्सनल गोष्टी एका बाजूला आणि प्रोफेशनल एका बाजूला. टेन्शन मलाही येते, पण तुझ्यासारख्या सुट्ट्या घेत नाहीये मी. शॉयनर, कारण साड्यांची खरेदी करायला ना मला जायचंय, तुला नाही जायचंय. युजलेस. आणि हॅलो, तू कोण? हॅलो हॅलो, माझ्या तोंडावर फोन ठेवला. शॉयनर कुठला केसाचा कोंबडा करून फिरत असो, असं वाटतं ना की याचा तुरात उतरवावा. जॉब टिकवायचा आहे म्हणून ज्या दिवशी ताई आणि गौतमचं लग्न होईल ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा जॉब शोधणार आहे मी. मग बसेल बोंबलत.